कॉकरोच जनता पार्टी नावाने एक अकाउंट सोशल मीडियावर सुरू करण्यात आलं. सोशल मीडियावरती काय काय चालतं त्याच्यावरती आता आपण भाष्य करू शकत नाही. विधान परिषद निवडणुका आता रणधुमाळी सुरू झालेली आहे. भाजपने जिथे आपण याआधी निवडणूक लढले होतो त्या जागांवर देखील दावा केलेला आहे. आपलं कशी रणनीती असणार आहे? तुम्ही काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही वाटतं. मुख्यमंत्री म्हणाले की सगळे तिन्ही पक्षाचे नेते जे आहेत हे बसून चर्चा करतील आणि कुठे कुठे ज्या कोण कुठे लढेल हे त्याच्यावरती जे आहे ते लवकरच चर्चा होऊन त्याच्यावरती आपल्याला माहिती पडेल. काही फॉर्म्युला ठरला आहे? काय फॉर्म्युला ठरलेला नाही. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय बसतील आणि ते ठरवतील की बाबा कुठल्या जागा गेल्या वेळेस कोणी किती जागा लढल्या होत्या, आता किती जागा कोण लढणार आहे बदललेल्या परिस्थितीनुसार. तर मला वाटतं लवकरच तुम्हाला कळेल. मंत्र्यांनी दिलेली आहे त्या पार्श्वभूमीवर एकूणच कशा पद्धतीने आता इथून पुढे आपण इंधनाची बचत सगळ्यांनीच काटकसर जी आहे ते इंधनाची केली पाहिजे. आज जी परिस्थिती स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये आहे आणि युद्धजन्य परिस्थिती मिडल ईस्टमध्ये असल्यामुळे हा त्याचा प्रभाव जो आहे हा भारतावरती झालेला आहे. कारण की मॅक्झिमम ऑइल इम्पोर्ट जे आहेत ते आपण त्या ठिकाणीहून करत असतो, पण त्याचबरोबर रशियामधून देखील ऑइल जे आहे ते इम्पोर्ट भारत करतं मोठ्या प्रमाणामध्ये. रशिया असेल, बाकी 40 वेगवेगळे देश असतील तिथून देखील करतोय. सरकारच्या माध्यमाने तेलाचे दर आणि त्याचबरोबर डिझेल पेट्रोलचे दर हे नियमित ठेवण्यामध्ये आतापर्यंत सरकारला जे आहे यश प्राप्त झालेलं आहे. पण सगळ्यांनी जे आहे हे काटकसर जे आहे ते करून या सगळ्या गोष्टी जे आहे ते इंधन वापर जे आहे ते केलं पाहिजे. भाजपची स्थानिक मागणी करतायत. बघा, स्थानिक कार्यकर्ता जो आहे हा मागणी करत असतो, निर्णय जे आहे ते वरिष्ठ घेत असतात. दादा, तुमचा दौरा आता ज्या भागात होतोय त्या भागामध्ये कांद्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अगदी कवडीमोल भाव मिळतोय. शेतकरी खरं तर संकटात. मला असं वाटतं आता केंद्राची देखील कमिटी या दौऱ्यावरती आलेली आहे दर निश्चित करण्यासाठी आणि काय परिस्थिती आहे कांद्याची, कांदा उत्पादकाची. तर मला वाटतं त्याच्यावरती कमिटी अभ्यास करून लवकरच त्याच्यावरती तोडगा जो आहे तो काढला जाईल. आपल्याला माहिती आहे 2 दिवस अगोदर देखील नाशिकचा दौरा झाला. आज पुन्हा चांदवड, त्याचबरोबर धुळे, मालेगाव असा दौरा जो आहे तो आज आहे. आणि या दौऱ्यामध्ये 7 विधानसभा ह्या आम्ही कव्हर करणार आहोत. गेल्या 2 दिवसा अगोदर 6-7 विधानसभा झाल्या. महाराष्ट्रभर हा दौरा चालू आहे. जिथे जिथे जिल्हा परिषदा निवडणुका आहेत आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे की सगळ्यांनी होईल तितकं गाड्या ज्या आहेत त्या आपल्या कॅनवामधून कमी केल्या पाहिजे. जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहिजे. आणि मला वाटतं आता नाशिकला चांदवडला येण्यासाठी ट्रेनचं ऑप्शन्स देखील खूप जास्त आहेत. तर आज आम्ही सगळे लोक जे आहेत हे ट्रेननी प्रवास केलेला आहे. मला वाटतं आणि वंदे भारत महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत सरकारचा, ज्याच्यामुळे ट्रेन्सला एक वेगळं वलय जे आहे ते प्राप्त झालं. आणि आज वंदे भारत म्हणजे बाहेर इंटरनॅशनली जर तुम्ही युरोपमध्ये ट्रॅव्हल केलं, जो अनुभव जो आहे तो ज्या ट्रेन्समध्ये बसल्यानंतर आपल्याला येतो तसाच अनुभव जो आहे हा वंदे भारतचा देखील आहे. मी लोकांना देखील आवाहन करतो की जिथे जिथे वंदे भारत आहे किंवा कुठल्या ज्या ट्रेन्स आहेत, आज ट्रेन्स पण मॉडर्न होत आहेत, अपग्रेड होत आहेत. चांगल्या सुविधा ज्या आहेत त्या भारत सरकारकडून ट्रेन्सच्या माध्यमाने देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत. तर याचा देखील वापर जो आहे तो आपण जो आहे पुरेपूर जो आहे तो जिथे जिथे अवेलेबल असेल, आपल्याला जिथे जिथे ऑप्शन असेल तिथे हा ऑप्शन जो आहे तो एक्सप्लोर केला पाहिजे. छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांनी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे मागणी केली आहे. कुठल्याही परिस्थितीत ही जागा यावेळेला शिवसेनेला देऊ नका अशी मागणी त्या ठिकाणी होती आहे. कार्यकर्त्याची मागणी स्वाभाविक असते. कार्यकर्त्याला वाटतं आपण सगळ्या जागा लढल्या पाहिजे. कार्यकर्त्याला वाटतं वेगवेगळ्या निवडणुका लढला पाहिजे. कारण की कार्यकर्ता जो आहे तो वाट बघत असतो गेल्या अनेक वर्ष. पण महायुतीचं सरकार आहे आणि या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुतीमध्ये लढल्या जातात. आपल्या कार्यकर्त्यांची काय मागणी? आपण जी चर्चा करतात जिल्ह्यामध्ये नाशिक, मी तुम्हाला ते सांगितलं ना, कार्यकर्त्याची मागणी स्वाभाविक असते. प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा पक्ष मोठा झाला पाहिजे, त्याच्या पक्षाचा आमदार अजून वाढला पाहिजे, हे प्रत्येक कार्यकर्त्याची भावना असते. पण महायुतीमध्ये असल्यामुळे आपण महायुती म्हणून कशा प्रकारे एकत्र येऊन लढू शकतो याच्यावरती जास्त भर जो आहे तो सगळ्या नेत्यांचा असतो.